कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे देशाचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करतात। त्यासाठी त्यांना प्रसिद्धी देण्याचे काम माध्यमांनी करू नये असे आवाहन सुधाकर घारे यांनी कर्जत येथील पत्रकार परिषदेत केले। तर कर्जत तालुक्यातील पोलिसांच्या स्टेशन डायरी पाहिल्या की कर्जतमधील वाल्मिक कराड सारखे काम कर्जतचे आमदार करत असून पोलीस अधिकारी यांनी दबाव टाकल्याच्या नोंद आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर सांगवी येथील मजूर निधी वळवावा अशी मागणी आमदार थोरवे यांनी केली असल्याने आमच्या गावावर दरड कोसळली तर त्या दुर्घटनेस जबाबदार असतील असा इशारा देखील दिलाय। दरम्यान आमदारांचा रिसॉर्ट वनजमिनीवर असल्याने त्या जमिनीची मोजणी भूमी अभिलेख विभागाने करावी अशी मागणी देखील पत्रकार परिषदेत करण्यात आली। त्या केसमध्ये सुद्धा थोरवे आरोपी होते आणि आज सुद्धा ती केस कोर्टामध्ये प्रलंबित आहे। त्याची सुद्धा कधी त्यांच्या विरुद्ध केस सजा लागू शकते हे सुद्धा आपण विसरता कामा नये। कर्जतमध्ये जे पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये कर्जत पोलीस स्टेशन असेल, खालापूर पोलीस स्टेशन असेल, खोपोली पोलीस स्टेशन असेल, माथेरान पोलीस स्टेशन असेल, नेरळ पोलीस स्टेशन असेल, या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पोलिसांच्यावर दबाव टाकून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना दाबण्याचं काम सुरू आहे। त्यांना चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर दबाव टाकतात। मी बोलत नाही तर मी माहितीच्या अधिकाराखाली पोलिसांची एक गुप्त स्टेशन डायरी असते, त्या स्टेशन डायरीच्या मी सर्व पोलीस स्टेशनच्या एंट्र्या काढल्यात। त्या एंट्र्यामध्ये सरळ सरळ पोलिसांनी सांगितलेलं आहे, त्यामध्ये कर्जत पोलीस स्टेशनचे PI भोर साहेब आहेत। ते भोर साहेब म्हणतात आमदार महेंद्र थोरवे यांनी फोन करून सावेले येथील परस्पर विरोधी दंगलीतील गुन्ह्याचा तपास बरोबर नाही, महत्वाच्या दोन्ही आरोपींना तुम्ही अटक करत नाहीत असे बोलून दबाव आणत होते। तेव्हापासून ते निष्पन्न होईल तोपर्यंत अटक कारवाई केली जाईल असे आम्ही त्यांना समजावून सांगितलं, तरी मी सांगतो ते ऐकत नाहीत, विरोधात काम करता मी सर्वांना हायकोर्टात खेचीत वरिष्ठांकडे तक्रार करेल असे बोलले। आमदार श्री महेंद्र थोरवे हे नेहमी राजकीय द्वेषातून नेहमी फोन करून सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करतात व वरिष्ठांकडे तक्रार करतात असे सांगितले। त्याप्रमाणेच काम करावे अशी अपेक्षा बाळगतात। याची नोंद कर्जतचे पोलीस PI भोर यांनी केलेली आहे। त्याच पद्धतीने विद्यमान दुसरी DYSP घेंडीकर साहेबांनी सुद्धा त्यांची अशा माझ्याकडे त्यांच्या सगळ्या पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीच्या एंट्री आहेत, या गुप्त एंट्री असतात, परंतु मी माहितीच्या अधिकाराखाली काढलेल्या आहेत। त्यामध्ये सुद्धा एक इथे आमच्याकडे DYSP घेंडीकर होते, त्या घेंडीकरांनी सुद्धा स्टेशन डायरीमध्ये एक एंट्री मारून ठेवलेली आहे। विद्यमान आमदार नेहमी फोन करून पोलीस स्टेशनच्या कामामध्ये हस्तक्षेप करतात व त्यांच्या मनाप्रमाणे सर्व कामे व्हावेत अशी अपेक्षा ठेवतात। आंदोलन करण्याच्या धमक्या देतात। वरील बाबतीमध्ये SP साहेबांना आम्ही फोनद्वारे कळवले आहे असेही त्यांनी त्यामध्ये एंट्री मारलेली आहे। त्याच पद्धतीने आमच्या इथे पोलीस इन्स्पेक्टर पटकी होत्या, तर पटकी मॅडमने सुद्धा त्याच पद्धतीने एंट्री मारून ठेवले। त्यामध्ये तेथील अत्तर मॅडम व सर्व ऑफिसर यांनी दारू पिऊन शेतकऱ्यांना मारण्याची धमकी दिल्याबद्दल या विषयाची दिलेली तक्रार आमच्या देण्याकरता आलो आहे। सदर आमचा आमदार साहेबांनी द्यायला सांगितलं आहे व त्याबाबत पटकी मॅडम यांच्याशी आमदार थोरवेंचं बोलणं झालं आहे असं त्यांनी सांगून नोंद टाकलेली आहे। अशा पद्धतीने थोरवेंचे अनेक प्रश्न आणि पोलिसांच्यावर दबाव टाकतात। तुम्ही बघितलं असेल खालापूर पोलीस स्टेशन आहे, तर खोपोली पोलीस स्टेशन आहे, त्याच पद्धतीने माथेरान पोलीस स्टेशन आहे, नेरळ पोलीस स्टेशन आहे, सर्वांच्या स्टेशन डायरीच्या एंट्र्या काढल्यात। जास्त काही तुम्हाला मी सांगणार नाही त्या बाबतीत। आमच्या त्याच पद्धतीने त्यांच्या बरोबर आमच्या राष्ट्रवादीतून जे भास्कर दिसले होते आमच्याकडे, त्या भास्कर दिसल्यांचं दुकान काहीतरी कशल बाजारपेठेमध्ये आहेत, ते तोडण्यासाठी महेंद्र थोरवे वारंवार पोलिसांना धमकावत होते। त्याची सुद्धा तिथल्या
पोलीस स्टेशनला एंट्री मारून ठेवले. पोलीस सांगतायत का भास्कर डिस्ट्रिक्टची दुकानं तुम्ही काही करून तोडा, परंतु भास्कर डिस्ट्रिक्टला त्यावेळी आम्ही आणि आमच्या पक्षाने मदत केली होती, तरी सुद्धा भास्कर डिस्ट्रिक्ट तर ठीक आहे, पण भास्कर डिस्ट्रिक्टला काही करून त्यांची दुकानं राहता कामा नाहीत. यासाठी सुद्धा त्यांनी त्यांची पोलीस स्टेशनला त्या पद्धतीने एंट्री दिलेली आहे. त्याच पद्धतीने आमच्या शिंदे गटाचे त्यांचे कार्यकर्ते शरद हजारे आहेत. शरद हजारेंची काहीतरी गुन्हा दाखल काहीतरी वाद झाला होता. त्यांच्या विरुद्ध थोरवेंचे नातेवाईक होते. त्या थोरवेंच्या नातेवाईकांसाठी त्यांच्या पक्षाचा असलेला कार्यकर्ता शरद हजारे अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम करतोय. त्याला सुद्धा सेशन डायरीमध्ये त्यांची एक एंट्री आहे. त्यामध्ये कोणतरी जमणारे हवालदार होते, त्या हवालदाराने सांगितलं साहेब असं नाही, तो शरद हजारे तुमचाच कार्यकर्ता आहे, तो बरोबर आहे, परंतु तुमचे नातेवाईक चुकीचे आहेत. त्यांनी अपशब्दामध्ये जी या सेशन डायरीमध्ये एंट्री मारले त्यामध्ये थोरवे साहेब त्याला असे बोलले की शरद हजारे तुमच्या जवळचा असेल तर त्याला तुम्ही सॉरी मी आता त्यांनी वापरलेला शब्द तुम्हाला फक्त ऐकून दाखवतो. आता ते मला त्यांनी लिहिलं म्हटल्यावरती तुम्हाला मला बोलणं गरजेचं आहे, परंतु त्याचा तुम्ही मला काही अर्थ काढू नका. त्यामध्ये शरद हजारे तुमच्या जवळचा असेल तर तुम्ही त्याला चढून घ्या, अशा पद्धतीने पोलिसांना सुद्धा तो धमकावले. अशी ही सेशन डायरीमध्ये एंट्री आहे. ही एंट्री सुद्धा अशा पद्धतीने कर्जत खालापूरचे आमदार त्यांच्यावर दबाव टाकून चुकीच्या पद्धतीने जर करत असतील तर आमच्या कर्जतमध्ये बीड नव्हे तर बिहारपेक्षा वाईट पद्धतीने आमच्या इथे गुन्हेगारी वृत्ती चालू आहे. आदरणीय तटकरे साहेबांच्यावरती टीका करतात. तटकरे साहेबांना काहीतरी चुकीच्या पद्धतीने टीका करून त्यांच्यावर चिकलफेक करण्याचं काम करतात, परंतु थोरवेंचं आणि निषेध. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे, खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर, आवेश जुवारी, माजी सभापती धोंडू राणे, मंगल आईनकर तसेच महिला मतदारसंघ अध्यक्ष सुरेखा खेडेकर, पूजा सुर्वे आदी प्रमुख उपस्थित होते. कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळे.